आणि एनआयएच्या पथकाकडून आज पुन्हा एकदा बैसरण खोऱ्यामध्ये पाहणी करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यातल्या संशयितांची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि यावेळी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते सुद्धा पहलगाममध्ये होते। सदानंद दाते यांनी तब्बल 3 तास पहलगाममध्ये पाहणी केली। हल्लेखोरांकडे आठवडाभर पुरेल इतका अन्नसाठा असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। या तपासणीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती निशाणा साधण्यात आलं। नेमकं काय काय निष्पन्न झालेलं आहे आपण बघूया। एनआयएचे महासंचालक सदानंद दाते यांनी घटनास्थळाची आज पाहणी केली आहे। हल्लेखोरांकडे आठवडाभर पुरेल इतका अन्नसाठा असल्याचं निष्पन्न झालंय। आरू घाटी, अम्युजमेंट पार्क आणि बेताब घाटीवर सुद्धा हल्ल्याचा कट असल्याचं तपासात कळतंय। उच्च सुरक्षा व्यवस्था असल्याने 3 ठिकाणचा हल्ला टळलाय। 100 लोकांची चौकशी आणि 15 जणांवर करडी नजर आहे। अनेक ठिकाणी छापे सुद्धा सुरू आहेत। हुरियत कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचं तपासात समोर आलंय। दहशतवाद्यांकडे सॅटेलाइट फोन असल्याची माहिती आहे। 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करत घटनास्थळाची एनआयएनं पाहणी केली आहे।